नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता असा जबरदस्त टर्निंग पॉइंट या मालिकेमध्ये आलेला आहे। तेव्हा मित्रांनो आता राकेशने केलेल्या नाटकावर आता अंजलीची काय अवस्था होणार आहे, अंजली या सगळ्याला जबाबदार कोण ठरणार आहे आणि ह्या सगळ्याचा उलगडा आता मात्र सगळ्यांच्या समोर कसा होणार आहे। एक असा भयानक अगदी सत्यातून अगदी एका भयानक घटनेतून मात्र आता सगळ्यांच्या समोर येणार आहे। तर कारण अंजलीला फसवणाऱ्या ह्या राकेशचा लवकरच आता पर्दाफाश होणार आहे आणि ते पण आता ईश्वरी आणि अर्णव हे रियाची सोबत घेऊन आणि आता रियाची सोबत घेऊन मात्र जेव्हा आता शालकाच्या मर्डर खाली आता पोलीस या राकेशला पकडायला येतात तेव्हा आता सगळ्या सत्याचा उलगडा अंजली समोर कसा होतो आणि रिया बरोबर मात्र ह्या राकेशच्या तोंडातून आता तो राकेशच आहे हे सत्य कसं वधून घेते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी यार मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं म्हटले होते की आता नक्की राकेशची स्मृती गेल्याचं तो नाटक करणार आहे आणि तो व्हिडिओ अगदी म्हणजे सेम टू सेम अगदी राकेशने आता आजच्या भागामध्ये तेच केलेला आहे आणि लवकरच तुम्हाला आता जबरदस्त तो पॉइंट पाहायला मिळणार आहे। कारण राकेशने अंजलीला ओळखण्याचं अगदी नाटक केलेलं आहे, तिला ओळखत नाही। राजेशर्के कुटुंब नक्की कोण आहे, तुमचा आणि माझा संबंध काय, असं स्पष्ट उत्तर देऊन मात्र ह्या सगळ्यांना पर्क केलेला आहे। याचा आता अंजलीच्या मनावर परिणाम एक असा धक्कादायक होणार आहे। ते आता पुढे काय होणार आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, अंजली मात्र राकेशच्या अपघाताला ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांनाच कारणीभूत ठरवत असते आणि आता स्वतःच्या बाळाला सुद्धा हात लावून देत नाही। पण तरी सुद्धा ईश्वरी अगदी एक छान असं अंगाई गीत गाऊन ह्या बाळाला शांत करते। आणि मित्रांनो होतं तर काय, आता अंजली कितीही ईश्वरीचा रागराग करत असली तरी सुद्धा अंजलीचं बाळ हे ईश्वरीच्याच अगदी मांडीवर शांत राहत असते। कारण अंजली त्याची आई असून सुद्धा मात्र इथून पुढे आता जेव्हा अंजली ईश्वरीचा रागराग करत आहे आणि बाळ जेव्हा आता खूप खूप रडत आहे त्यावेळेस मात्र आता ईश्वरी जेव्हा तेथे येते आणि त्या बाळासाठी अंगाई गीत गात असते, हे मात्र आता अगदी म्हणजे अंजलीला सुद्धा एक धक्काच बसतो। कारण आपण बाळाची आई असून सुद्धा आपल्याजवळ बाळ राहत नाही, मग नक्की ईश्वरीमध्ये आणि ह्या बाळामध्ये काय असं कनेक्शन आहे। म्हणून अंजली मात्र आता स्वतः बाळाला ईश्वरीकडे देत असते। कारण अंजलीकडून बाळ काही अगदी शांत राहायला तयारच नाही आणि ईश्वरी बाळाचं एक आई म्हणून इतकं प्रेमाने त्याचं संगोपन करते, त्याची काळजी घेते। एक आता अंजली घेऊ शकणार नाही इतकी काळजी मात्र आता ती बाळाची घेत असते। शेवटी आता अंजलीला सुद्धा आता सगळं काही नमतं घ्यावं लागतं आणि त्याच वेळेस सगळं झाल्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव खूप खुश होतात। कारण ते बाळसुद्धा आता अर्णव आणि ईश्वरीकडेच राहत असतं, त्यांनी जो प्लॅन केलेला असतो। कारण त्या प्लॅननुसार आता ते बाळाला घेऊन मात्र तिथून जातात। त्याच वेळेस ते डॉक्टर येतात, डॉक्टर विचारतात की नक्की तुम्ही कोण आहात। ईश्वरी आणि अर्णव यांना तर धक्काच बसतो, पण त्यावेळेस सुद्धा ईश्वरी बाजी मारून घेते आणि डॉक्टरांना म्हणते की आम्ही आता चाइल्ड स्पेशलिस्ट आहोत। त्यावरती आता डॉक्टरांना ओळखतच नाही, डॉक्टर म्हणतात की ठीक आहे। आणि चाइल्ड स्पेशलिस्ट म्हणजे आता तेवढ्यात नर्स बोलतात की खरंच या बाळा म्हणजे बाई हे बाळ इतकं लकी आहे कारण या बाळाचे जे मामा मामी आहे ना तर ते बाळाची इतकी काळजी घेतात। आणि डॉक्टर तुम्हाला काय सांगू, कारण या बाळाच्या मामीने मात्र एक छान असं अंगाई गीत गाऊन आता बाळाला रडण्याचं थांबवलेलं आहे। त्यानंतर आता डॉक्टरसुद्धा अंजलीच्या तोंडावर ईश्वरी आणि अर्णव यांचं कौतुक करतात। आता सगळं काही झाल्यानंतर मामी म्हणतं की चल ना, आता राकेशला सुद्धा शुद्ध आलेली आहे अंजली, आपण त्यांना आता बाळ दाखवायला हवं। त्यावरती अंजली म्हणते की ठीक आहे, मला सुद्धा त्यांना भेटायचं आहे आणि आता त्यांना आपलं बाळ बघून इतका आनंद वाटेल, त्यांना शुद्ध आलेली आहे म्हणून अंजलीला फार असा आनंद होतो। आणि त्याच वेळेस आता बाळ हे जोरजोराने रडायला सुरुवात करते कारण त्याला म्हणजे बाळाला सुद्धा आता जायचं नसतं आपल्या वडिलांकडे। बाळाला अगदी म्हणजे लहान मुलाला सुद्धा किती म्हणजे कळत आहे की आता जायचं नाही म्हणून। आणि त्याच नंतर आता ती बाळाला घेते। आता ईश्वरी मात्र बाळाला पुन्हा आता एक छान असं अंगाई गीत गाते आणि गीत गाऊन मात्र आता त्याला समजावते। त्यानंतर आता सगळं काही झाल्यानंतर अंजली म्हणते की दे इकडे, आता राजेशला मला बाळाला भेटवायचं आहे आणि बाळाची आणि राजेशची भेट घेऊन द्यायची आहे। त्यावरती आता हे सगळं काही ऐकल्यानंतर मात्र आता लगेच ईश्वरी म्हणते की ठीक आहे, तुम्ही बाळाला घ्या आणि भेटा।
तर आता हे सगळं काही झाल्यानंतर आता लगेच अंजली बाळाला घेऊन राकेशच्या रूममध्ये येते आणि राकेशला म्हणते की राजेश बघा ना आपलं हे बाळ, आणि आपलं हे बाळ बघा किती गोंडस आहे, अगदी तुमच्यावर गेलेलं आहे. बाळ आता जेव्हा राकेशकडे येणार तोच लगेच जोरजोराने रडायला सुरुवात करते, परंतु राकेश तर आता स्पष्ट नकार देतो की हे बाळ कुणाचं आहे आणि तुम्ही कोण आहात. आता अंजलीला असं म्हटल्यानंतर आता अंजलीला खूप मोठा धक्काच बसतो. अंजली म्हणते की नक्की काय आहे हे सर्व, मलाच काही कळेनासं झालेलं आहे. आता सगळ्यांना मात्र एक प्रकारचा धक्काच बसतो. आता अर्णव तर म्हणतो की हा इतका पोहोचलेला माणूस आहे, आणि दोघंही घाईने जेव्हा बाहेर येतात आता ऐश्वरी म्हणते की अर्णव सर हे बघा हा नक्की नाटक करत आहेत, आणि याने जे काही नाटक केलेलं आहे तर त्या नाटकाचा पर्दाफाश करण्यासाठी आता रियाला येथे आणण्याची गरज आहे, आणि रियाच मात्र आता येथे येऊ शकते. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी घाईने रियाला तेथे बोलावून घेते, आणि रियाच्या बरोबर असणारे सगळे काही फोटो वगैरे आहे तर ते सुद्धा मात्र आता रियाला तेथे घेऊन बोलवते. आता रिया म्हणते की ठीक आहे, आत्ताच ती वेळ आहे आता हे सगळं काही म्हणजे वेळ दाखवण्याची. आता सगळं काही झाल्यानंतर आता रियाने आपल्या म्हणजे त्याच्याने आपले जे काही फोटो आहे ते सगळे फोटो वगैरे घेऊन ते तेथे आलेले आहे. आणि आता जेव्हा आता राकेश रियाला पाहतो आणि रियाला पाहता क्षणी राकेशचे होश उडतात. हे सगळं काही प्लॅनिंग त्याने जो केलेला आहे ना तर तो ओळखायला तयार नसतो. आता मात्र आता अंजली आता अर्णव आणि ईश्वरी यांनी अंजलीला बाजूला लपून ठेवलेलं असतं, आणि ईश्वरी म्हणते की आता अंजली ताई तुम्हाला असं वाटतं नाही तुमचा नवरा खूप प्रामाणिक आहे आणि आम्ही त्यांच्यावर का आरोप करतो, आता असं काहीतरी होणार आहे की जेणेकरून आता तुमचा नवरा सगळं काही सत्य बोलेल. मात्र हे सत्य बोलल्यानंतर तुमच्यासमोर सत्याचा उलगडा तर होईलच, आणि त्याच वेळेस मात्र आता पोलीस सुद्धा तेथे आलेले आहेत, आणि शलाकाच्या मर्डरच्या केसखाली मात्र आता लगेच पोलीस राकेशला पकडतात. आणि राकेश मात्र अगोदर रियाच बरोबर म्हणतो असतो की हे बघ रिया तू इथे आलीच कशाला, मी तुला सांगितलं होतं ना की मी लग्न करायला तुझ्याबरोबर येणार आहे म्हणून, तरीसुद्धा तुला येथे येण्याची काय गरज होती. तेव्हा आता रिया मात्र त्याच्याबरोबर प्रेमाचं अगदी जाळं टाकते, म्हणते की अरे हे बघ सर्वेश, अरे तू सर्वेश आहेस. आणि आता सर्वेश म्हणतो की म्हणजे तो रिया राकेश तिला म्हणतो की अगं मी सर्वेश आहे, तो फक्त तुझा, पण आता हे सगळं नाटक मी का केलेलं आहे, या लोकांनी मला फसवलेलं आहे, आणि मी तुला जे काही सांगतो ते प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अगं जेव्हा मी तुझा सर्वेश आहे आणि या लोकांनी मला मुद्दाम पकडून ठेवलेला आहे, मी तुला काय सांगू. त्यावरती आता रियाला माहिती असतं की नक्की हा खोटं बोलत आहे आणि खोटं बोलून पुन्हा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. आता रियासुद्धा त्याच्याशी खोटं वागण्याचं नाटक करते आणि म्हणते की हो तू तर सर्वेश आहे आणि आपल्याला लग्न करायचं होतं, आणि चल ना मग लवकरात लवकर आपण लग्न करूयात. त्यावरती मात्र आता म्हणजे तिला काही कळत नसतं की आता नक्की हा काय बोलतो, आणि आता तिने बरोबर ओळखलेलं असतं. काही झालं तरी शेवटी आता रियासमोर सर्व सत्य आलेलेच आहे. रियाने मात्र आता सगळ्यांच्या समोर ह्याचा पर्दाफाश केलेला असतो, कारण जो काही तो बोलून गेलेला आहे सगळं काही सत्य बोलून जातो. कारण ह्या अंजलीपासून मला अगदी म्हणजे शांतता हवी आहे, ह्या अंजली माझ्या आयुष्यामध्ये मला नको आहे, यासाठी मी हे सर्व नाटक करत आहे, आणि हे बघ मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे आणि तुझ्याबरोबर सुखी राहायचं आहे. आता मात्र हे सगळं काही बोलत असताना आता नम्रता आणि आकाश तेथे येतात, कारण आता नम्रताने आकाशला सर्व काही सांगितलेलं असतं की राकेश कोणत्या वृत्तीचा माणूस आहे आणि तो नक्की काय करतो. आता आकाशलाही सहन होत आहे. आकाश म्हणतो की ताई बाद झालं, तू आत्तापर्यंत म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांचा खूप अपमान करत आली, परंतु आता इथून पुढे मात्र आता बास, जे काही असेल ते फक्त आणि फक्त सत्य तुला माहिती असायला हवं. आता अंजलीसमोर सर्व सत्याचा उलगडा होतो, आणि त्याच वेळेस मात्र आता रिया पोलिसांना घेऊन तेथे आलेली आहे. आणि जेव्हा आता राकेश त्या पोलिसांना पाहतो, राकेश त्या पोलिसांना बघितल्यानंतर आता राकेशच्या पायाची खालची जमीन सरकते, कारण शलाकाचा मर्डर करणाऱ्या जे काही आता त्या मर्डर म्हणजे इतके शोध घेऊन सुद्धा आता राकेशचं एक आयडेंटिटी कार्ड मात्र त्यांना तेथे सापडलेलं असतं, आणि त्यानुसार मात्र शोध घेत ते तेथे पोहोचलेले असतात. पोलीस म्हणतात की हे बघ नराधमा, आता कित्येक बायकांना तू फसवतो, आत्तापर्यंत इतक्या बायकांना तू फसवले, आणि आता किती काही झालं तरी मी तुला सोडणार नाही.
किती काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. हे जे काही ऐकल्यानंतर आता मात्र राकेश पळण्याचा मार्ग अगदी काढत असतो आणि त्याच वेळेस आता अंजली ही एक दुर्गा बनून आता राकेशच्या समोर येते आणि राकेशच्या अगदी सण कानामागे देते आणि राकेशला अगदी खाली पाडते. तेव्हा आता राकेशला स्वतः ती बेड्या घालते. एक दुर्गा अवताराने ती मात्र आपल्या बाळासाठी आता ही सगळी काही रिॲक्ट होते आणि शेवटी राकेशला पोलिसांच्या ताब्यात देते. तेव्हा आता रिया अंजलीची माफी मागते आणि यापुढे मात्र विश्वास ठेवताना अगदी चांगला विश्वास ठेवा, कारण जी लोक चांगली आहेत, ईश्वरी आणि अर्णव तुमची चांगली अगदी भल्याचा विचार करतात, त्यांच्याशी चांगलं वागण्याऐवजी आपल्या नवऱ्यावर इतका विश्वास ठेवला हे चुकीचं आहे. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर मात्र आता अंजलीच्या पायाखालची जमीन सरकते आणि शेवटी अंजली मात्र आता आपलं बाळ ईश्वरी आणि अर्णवच्या स्वाधीन करते आणि म्हणते की प्लीज मला माफ करा. याला आई आणि बाबांचं दोघांचंही प्रेम शेवटी तुम्हाला द्यायचं आहे आणि सगळं काही तुम्हाला करायचं आहे. तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव म्हणतात की ताई तू काही काळजी करू नको, तू फक्त सुखात राहा, आम्हाला बाकी काही नको. तुझ्या मुलाला कधीही कशाचीही अगदी कमतरता नाही भासणार. एका बापाचं आणि एका आईचं प्रेम आम्ही दोघंही देऊ. ईश्वरीने प्रेमाने बाळाला स्वीकारलेलं असतं आणि अंजली आता खुश होते. तेव्हा आता मित्रांनो, असेच डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर लवकरच येत राहा. तोपर्यंत धन्यवाद.